नमस्कार मैत्रिणींनो, प्रत्येक गृहिणीचा मॅनेजमेंट गुरु अर्थातच गृहकला ह्या चॅनलमध्ये मी सौ आरती तुंगीकर तुमचे मनापासून स्वागत करत आहे। मैत्रिणींनो, रूढी, परंपरा, रीतिरिवाज हे पूर्वजांनी आपल्याला दिलेले सुसंस्कार आहेत आणि हे संस्कार आपण आपल्या भावी पिढीकडे घेऊन जायचे आहे आणि ह्या प्रवासात मला तुमची साथ हवी आहे। निसर्गातच दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षाचे संवर्धन व्हावे, त्यांच्या फांद्यांना मुळे फुटून त्या जमिनीत जाऊन पुन्हा एक नवीन खोड तयार व्हावे, अशा ह्या सदापर्णी अक्षय वृक्षाला माझे कोटी कोटी प्रणाम। देवी सावित्रीने आपला पती सत्यवानासाठी वडाच्या झाडाखाली बसून यमराजाकडून त्यांचे प्राण वाचवले। असे म्हणतात की देवी सावित्री ही अक्षय वटात वास करत असते आणि म्हणूनच ज्येष्ठ पौर्णिमेला सुहासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाखाली वटसावित्री पूजन करतात। हिंदू धर्मात वटवृक्षाला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळेच आपण वटपौर्णिमा साजरी करत असतो। त्या दिवशी घरातील पूजा झाल्यानंतर वटवृक्षाची पूजा केली जाते। वटवृक्षाला 7 प्रदक्षिणा घालताना वृक्षाला पांढरा धागा गुंडाळला जातो। हा सुती धागा गुंडाळताना एक मंत्र म्हटला जातो, तो असा: वटमूले स्थितो ब्रह्मा, वटमध्ये जनार्दना, वटाग्रे तू शिवो देवहा, सावित्री वट संश्रिता। हा मंत्र म्हणून झाल्यानंतर पांढरा सुती धागा वटवृक्षाला गुंडाळला जातो। त्यानंतर वटवृक्षाची पूजा झाल्यानंतर वटवृक्षाला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर सामूहिकरित्या आरती देखील केली जाते। पर्यावरणाच्या रक्षणातच सध्याचे व भावी पिढीचे हित आहे हे आपण ओळखले पाहिजे आणि म्हणूनच प्राचीन काळापासून चालू असलेली ही रीत आपण अखंड राहावी ह्यासाठी प्रयत्न हे नक्कीच केले पाहिजे। वटवृक्षाचे म्हणजेच अक्षय वृक्षाचे आपण पूजन केले पाहिजे। सत्यवानाचे प्राण सावित्री देवीने वडाच्या झाडाखाली परत मिळवले होते, त्यामुळेच वडाच्या झाडाची पूजा तर करतातच, त्यानंतर सावित्रीची म्हणून सुहासिनीची ओटी देखील सुहासिनी स्त्रिया एकामेकांची भरत असतात। वडाच्या झाडाखाली जमलेल्या महिला एकामेकींना आंब्याचे वाण देतात। महिला एकत्र येतात, त्यांच्या वाणांची देवाणघेवाण होत असते, त्यामुळेच कळत नकळत सामूहिक संस्कार घडत असतात। नोकरीमुळे वा काही इतर कारणास्तव आपल्याला जर वडाच्या झाडाखाली पूजा करायला नाही जमले तर आपण घरच्या घरी देखील ही पूजा करू शकतो। देवासमोर छोटंसं वडाचं झाड रांगोळीने देखील काढू शकतो। त्याची पूजा करून आपण एखाद्या सुहासिनीची स्त्रीची ओटी भरू शकतो। आंब्याचं वाण देऊन तिची आपण ओटी भरू शकतो, ती आपली ओटी भरू शकते। एकंदरीत वटपौर्णिमा साजरी करणं हे महत्त्वाचं आहे। त्याचं महत्त्व आपल्या मुलांना पटवून देणं हे महत्त्वाचं आहे। तर आपण अशा प्रकारे ही वटपौर्णिमा अगदी आनंदाने साजरी करूया असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा, मी तुमच्या कमेंटची वाट बघत असते। वटपौर्णिमेला साधारणतः अशा प्रकारे साहित्य लागत असतं। हिंदू धर्मात वटवृक्षाला खूप महत्त्व आहे। सदापर्णी असं हे झाड मोठ्या प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असतं। वडाच्या झाडाच्या काटक्या होम हवनात समिधा म्हणून वापरल्या जातात। वडाच्या झाडाची पानं पत्रावळी द्रोण बनवण्यासाठी वापरली जातात। वडाची मुळे, पाने, फुले, चीक व साल या सर्वांचा औषधी म्हणून उपयोग होतो। वडाच्या झाडाचे आयुष्य हे जास्त असते, म्हणूनच त्याला अक्षयवट असंही म्हणतात। सूर्याच्या तीव्र किरणांपासून आपल्याला आराम देते, जमिनीचे तापमान प्रभावीपणे कमी करते। वडाच्या झाडावर असंख्य पक्षी आपले घरटे बनवू शकतात। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वटवृक्ष आपल्याला खूप मदत करत असतो। अशा ह्या बहुगुणी देववृक्षाचे आपण पूजन हे करायलाच पाहिजे। अशा ह्या देववृक्षाचे महत्त्व टिकून राहण्यासाठी प्राचीन काळातील ऋषीमुनींनी सर्व पूजा, पर्व, उत्सवाचं नातं हे धर्माशी जोडलं। एकीकडे हे सर्वांची धार्मिक आस्था वाढवतात, तर दुसरीकडे अप्रत्यक्षरित्या व्यक्तींना पर्यावरणाशी जोडण्याचं काम करतात। सृष्टीतील वनस्पतींना देवरूपात पाहून त्यांची पूजा देखील करतात आणि त्याचबरोबर पती पत्नींच्या नात्यामधील प्रेम व निष्ठा
अशीच वाढावी ह्यासाठी प्रयत्न देखील करतात. तर मैत्रिणींनो, पटतंय ना? वटपौर्णिमा आपण का साजरी करतो तो? मग वाट कसली बघता? गृहकला ह्या आपल्या पारंपरिक चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका बरं का. वडाचे धार्मिक महत्त्व हे टिकून राहण्यासाठी आपण प्रयत्न हे केला पाहिजे. वडाच्या झाडामध्ये त्रिमूर्तीचे वास्तव्य आहे असे म्हटले जाते. वडाचे झाड म्हटले की एक मोठा डेरेदार वृक्ष ज्याच्या पारंब्या जमिनीला लागल्या आहेत आणि आपण आपल्या सखीसोबत सूर पारंब्याचे खेळ खेळत आहोत असे दृश्य समोर येते. लहान असताना मी देखील हे खेळ खेळलेले आहे. सर्वत्र पडलेल्या झाडाची मोठी मोठी पाने त्याचे आम्ही पत्रावळी द्रोण बनवण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. एक एक पारंब्या घेऊन इकडून तिकडून जायचे. खरोखरच खूपच मजा यायची. आता ह्या गोष्टी कुठेतरी हरवल्यासारख्या वाटतात. असो, वटपौर्णिमेच्या दिवशी एखादं वडाचं झाड लावण्याचा आपण महिला सगळ्याजणी मिळून संकल्प करू. आपल्या पतीला उत्तम आयुष्य व आरोग्य लाभू दे व आपली मुलं बाळ यांचा संसार देखील होऊन भरभराट होऊ दे अशी व्रत प्रार्थना आपण करूया.